नमस्कार, रिभाज किचनमध्ये स्वागत आहे। सत्यनारायण पूजेसाठी लागणारा प्रसादाचा शिऱ्याची रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। तर सत्यनारायणची पूजा ही श्रावण महिन्यात केली जाते। आपल्याला चांगलं आरोग्य मिळावं व आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहावी यासाठी आपण ती पूजा करतो। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी मी 1.25 वाटी रवा घेतलाय, 1 वाटी साखर घेतली आहे, 1 केळ चिरून घेतलंय, थोडेसे ड्रायफ्रूट घेतले, ड्रायफ्रूट मध्ये काजू आणि बदाम कट करून घेतले आणि अर्धी वाटी साजूक तूप घेतले। तर पहिला प्रथम आपण काय करायचं, गॅसवरती कढई गरम करत ठेवायची। शक्यतो जाडबुडाची कढई घ्या आणि त्यामध्ये जे अर्धी वाटी तूप घेतलंय ते घालायचं। ते चांगलं वितळल्यानंतर आणि गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये रवा घालायचा। तुम्ही बघू शकता आपलं तूप कितपत चांगलं मी तापवलंय। घातल्यानंतर ते असे बुडबुडे यायला लागले आणि हा रवा मंद आचेवरती चांगला भाजून घ्यायचा। अगदी जास्त पण ब्राऊन भाजायचं नाही, थोडासा गोल्डन कलर आला की आपण भाजायचं थांबवायचं। तर याच्यामध्ये जे कट केलेले ड्रायफ्रूट आहेत ते घालायचे आणि पुन्हा ते ड्रायफ्रूट रव्यासोबत भाजून घ्यायचे। नंतर आता जे केळ आपण कट करून घेतलंय ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं। केळाने आपला जो शिरा आहे तो मऊसूत होतो। तर इथं बघू शकता कितपत रवा भाजलाय आणि त्यानंतर मी आता याच्यामध्ये केळ टाकणार आहे। म्हणजे केळीसोबत रवा भाजताना तो जास्त करपणार नाहीये। थोडासा भाजत आला की केळ टाकायचं त्याच्यामध्ये आणि आता हे सगळं एकत्र चांगलं भाजल्यानंतर ह्याच्यात पाणी घालायचं आपण। तर आता 1.25 वाटी रव्यासाठी 2.5 वाटी पाणी घेतलंय आणि ते पाणी चांगलं उकळून घ्यायचं आणि रवा भाजून झाला, केळ त्यात चांगलं मिक्स झालं की ते पाणी त्याच्यामध्ये ओतायचं। तर आपला रवा इथं भाजून झालाय चांगला, चांगलं कडक उकळून घ्यायचं पाणी आणि ते ओतायचं। असं केल्याने काय होतं, रवा चांगला फुलतो आणि शिरा हलका फुलका सुटसुटीत होतो। तर तुम्ही इथं बघू शकताय त्याची कन्सिस्टन्सी तो पूर्ण पातळ होतो, पूर्ण पाणी यात बसतं। तर आता हे सगळं मिश्रण पूर्ण पातळ झालंय आणि शिजल्यानंतर ते चांगलं घट्ट होतंय। वेलची पूड 1 चमचा घालायची, मी करून ठेवलेली असते वेलची पूड। साखर थोडी घेऊन वेलदोडे भाजून चांगलं मिक्सरला फिरवायचं, वेलची पूड तयार होते। नंतर आता हा शिरा झाकण घालून 5 मिनिटं झाकून ठेवायचा। 5 मिनिटानंतर उघडून त्याच्यामध्ये साखर घालायची। 1 वाटी साखर पुरेशी होते आणि गोडवा आपल्याला हवा तितकाच होतो। आणि जर केळ घालणार नसाल तर साखर सुद्धा 1.25 वाटीच घ्यायची आपल्याला। इथं केळाचा थोडासा गोडवा असतो म्हणून मी साखर 1 वाटी घेतलेली आहे। आणि आता हे सगळं पुन्हा एकदा झाकून ठेवायचं आणि छान दमदार एक वाफ येऊन द्यायची आणि नंतर आपला प्रसादाचा शिरा तयार आहे। आता ह्याच्यावरती 1 चमचा साजूक तूप घालते, म्हणजे आपला शिरा जो आहे सुटसुटीत छान होतो। आणि पुन्हा झाकण घालून झाकून ठेवायचं। तर आता सत्यनारायण पूजेच्या प्रसादासाठी लागणारा शिरा तयार झालेला आहे। सोपी रेसिपी आहे, खूप छान मऊसूत शिरा होतो। तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास
लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.